नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. मी प्रभाग क्रमांक 1 पासून नावे वाचायला सुरू करतो. त्या पद्धतीनं त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये अमर भगवान साठे, गीता अशोक जाधव, प्रियंका प्रदीप उल्पे, कृष्णात दिलीप लोंढे या चौघांना शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी मिळालेली आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये वैभव दिलीप माने, अर्चना उमेश पागर, प्राजक्ता अभिषेक जाधव, स्वरूप सुनील कदम यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्याबरोबर तिसऱ्या प्रभागामध्ये शिवसेनेचा एकही उमेदवार उभा राहिलेला नाही. प्रभाग क्रमांक 4 मध्ये शुभांगी रमेश भोसले, सुनीता मारुती माने या दोघींना उमेदवारी मिळालेली आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनिल हिंदूराव अधिक, समीर सदाशिवराव येवलुजे ह्या दोघांना उमेदवारी मिळालेली आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिला अशोक सोनुले आणि नंदकुमार बाळकृष्ण मोरे यांना उमेदवारी मिळालेली आहे. तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये मंगल महादेव साळोके, ऋतुराज राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 8 मध्ये अनुराधा सचिन खेडकर आणि शिवतेज इंद्रजित खराडे यांना उमेदवारी मिळालेली आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये संगीता संजय सावंत आणि शारंगधर वसंतराव देशमुख यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 10 मध्ये अजय पांडुरंग इंगवले यांना उमेदवारी मिळालेली आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये सत्यजित चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी मिळालेली आहे. तसेच प्रभाग क्रमांक 12 मध्ये अश्किन गणी आजरेकर आणि संगीता रमेश पवार यांना उमेदवारी मिळालेली आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये ओंकार संभाजीराव जाधव यांना उमेदवारी मिळालेली आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्रकाश रामचंद्र नाईक नवरे आणि अजित जयसिंगराव मोरे यांना उमेदवारी मिळालेली आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये दुर्गेश लिंगरज यांना उमेदवारी मिळालेली आहे. प्रभाग क्रमांक 16 आणि प्रभाग क्रमांक 17 या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा एकही उमेदवार नाही आहे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये कौसर इस्माईल बागवान यांना उमेदवारी मिळालेली आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेनेनं एकही उमेदवार दिलेला नाही. मात्र प्रभाग क्रमांक 20 मध्ये एकमेव उमेदवार आहेत ते अभिजित शामराव खतकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. एकंदरीतच या ठिकाणी दोन आजी माजी आमदारांचे सुपुत्र निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर शारंगधर देशमुख हे शिवसेनेचे प्रमुख नेते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तसेच सुनील कदम यांचे देखील चिरंजीव या ठिकाणी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. लवकरच आपण भाजपची देखील यादी पाहणार आहोत.